हाय मित्रांनो, शुभ संध्याकाळ. तर आता संध्याकाळचे 4:30 वाजलेले आहेत. तर आज आंब्याचा साठा कसा बनवायचा तो या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला. तर व्हिडिओ सबस्क्राईब जरूर करा. तर बघूया, आंबे वगैरे सोलून झालेले आहेत, तयार केलेली आहे. तर मी तुम्हाला ही व्हिडिओ दाखवतो पुढं, तर सबस्क्राईब जरूर करा. तर चला, तर मग रेडी केलेले आहे सर्व, तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर हा बघा, आंबा हे केलेला आहे, किसून घेतलेला आहे सोलून त्याला आंब्याला. मस्त एकदम टेस्टी आहे. मिक्सरचा भांडा, मिक्सरमध्ये लावून त्याला बारीक करून पातळ त्याला सुकवून घेतला जाईल आणि उन्हामध्ये ठेवते. उन्हामध्ये ठेवून 3-4 दिवस चांगला सुकला पाहिजे तो, त्याला टेस्टी येतं मस्त. तर तुम्हाला दाखवते मी व्हिडिओ. तर आंब्याचा साठा बनवायला सुरुवात झालेली आहे. हे बघा, मिक्स करता येईल सर्व आंबा, पिसून घेतलेला आहे. आता मिक्सरला लावते. तर बघूया मिक्सरला लावून कसं होतं आहे ते तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. भांडा पॅक झालेला आहे. तर आता मिक्सरमध्ये लावतो. तर हे बघा, बघू शकता अजून झालेलं नाही, थोडंसं 1-2दा करावं लागेल. तर हे बघा तुम्ही, एकदम मस्त झालेलं आहे. आंब्याचा दिसतो पण एकदम मस्त, एकदम टेस्टी लागेल. बनवून झालेला आहे आंब्याचा साठा. 1 वाटी, 1 मिक्सरमध्ये. आता ते ताटलीमध्ये होते एकदम लांबच्या लांब. बघूया. पण ह्याच्यामध्ये जास्त नाही राहणार जास्त. हा दुसरा भांड्यामध्ये घेते. दुसऱ्यांदा बघूया किती होत आहे. ती ही आहे आंब्या सालीच आहे, तो बाटा नाही. आंब्यासाठी दूध नाही घेतला. दूध परात घेतलेली आहे. आता त्या परातीमध्ये आता तेल पूर्ण मिक्स करून त्याच्यामध्ये आमरस टाकायचा आहे. तेल बघा लावून घेते परातीला पूर्ण, आणि त्याच्यानंतर सुकल्याच्या नंतर तो आपोआप सुटेल. नाहीतर मग असंच टाकल्याच्या नंतर तो चिकटून राहील. त्याच्यामुळे तो तेल टाकून घ्यायचा पूर्ण, परातीला फ्री करून घ्यायचं, लावून घ्यायचं. तेल लावून झालेलं आहे आता. तर आमरस त्याच्यामध्ये हे करते.
तर मित्रांनो, आंब्याचा साठा झालेला आहे. तर सकाळी सुकट टाकलेला आहे, आता संध्याकाळ झाली. तर बघू शकता तुम्ही कसं आहे ते. एकदम भारी झालेलं आहे. जवळून तुम्हाला दाखवतोय. तर कसं बनवायचं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे, तर तुम्ही बनवू शकता. तर मित्रांनो, बघितलेत तुम्ही आंब्याचा साठा कसा बनवायचा ते. तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.